नांदेडमधली अधुरी प्रेम कहाणी आचल आणि सक्षमची। आचलच्या बापानं सक्षमला मारलं आणि त्याला जीवानं मारलं, फक्त आपल्या मुलीवर प्रेम का करत होता त्या कारणामुळं, आणि आपली मुलगी प्रेम करत होती सक्षमवर त्याच्यामुळं। तर माझं असं म्हणणं आहे, कोणाही बापानं असं कृत्य केलं नाही पाहिजे, त्याच्यासाठी आचलच्या बापाला सजा भेटली पाहिजे, हे माझं मत आहे। कारण हे कृत्य बरोबरीचं नाही, कायदा हाती घेणं हे चुकीचं आहे। पण एक हा विषय सोडून एक बाप म्हणून बोलायला गेलो तर कुठलाही बाप आपल्या मुलीला कुठलंही स्थळ शोधतो, नवरा शोधतो, तो चांगला शोधतो। त्याला असं वाटतं की मी कितीही गुन्हेगार असून, कारण आचलचा बाप, भाऊ, आई हे गुन्हेगार होते, त्याचं घरानं गुन्हेगार होतं, आणि सक्षम पण हा गुन्हेगार होता, हा टोपुरी होता, स्वतःच्या पायावर उभा नव्हता, बंडखोर होता। तर हा मुलगा स्वतःच्या पायावर उभा नसतानाही तर आचलचा बापाला असं वाटायचं की बघ, माझी मुलगी एका मुलाच्या प्रेमात पडली आणि तो मुलगा स्वतःच्या पायावर उभा नाही आहे, आणि तो गुंड आहे, टोपोरी आहे। मी कितीही गुंड असेल, मी कितीही टोपोरी असेल, माझं घरानं कितीही वाईट कृत्याचं असेल, पण माझ्या मुलगी ही माझी मुलगी आहे, ही चांगल्या घरात गेली पाहिजे, आणि तिचा होणारा नवरा हा चार चौकात उठला बसणारा असला पाहिजे, आणि सुशिक्षित असला पाहिजे, नोकरीवाला असला पाहिजे, चांगलं घरानं असला पाहिजे। हे बापाचं स्वप्न असते, बरोबर नाही काय? तसं तुमचं स्वप्न आहे, तसं माय पण स्वप्न आहे माझ्या मुलीबद्दल। मला एक मुलगी आहे, मलाही वाटते माझ्या मुलीचं स्वप्न, मला जे मी बघितलं आहे आतापर्यंत माझ्या मुलीसाठी, का तिचा येणारा जो जोडीदार आहे हा चांगला असला पाहिजे, तिला खुशी ठेवणारा असला पाहिजे, तो नोकरीवर असणारा असला पाहिजे, तिचं घराने चांगलं असलं पाहिजे, चार चौकात त्याला इज्जत असली पाहिजे, हे मला असं वाटते, बरोबर नाही का? मी कितीही गुन्हे केले असेल, मी कितीही खराब असेल, पण मला असं वाटते का माझी मुलगी त्या रस्त्याने गेली पाहिजे नाही, आणि जो जोडीदार आहे तो पण त्या रस्त्यानं जाणारा नाही पाहिजे। त्या कारणामुळं कुठलाही बाप आपल्या मुलीचा हात चांगल्या मुलाच्या हाती देईन, वाईट मुलाच्या हाती नाही दादा। पण एक गलती केली की सक्षमला मारलं, त्याने सक्षमला समजावलं असतं किंवा आचलला समजावलं असतं, आचललाही म्हटलं असतं की बाबा मी याचा नाश सोडतो, माझं लग्न करून द्या, तुला खरंच तुझं किशोरावस्थेतलं वय तुला जळ जात होतं, तर तुझ्या आईला म्हणायला लागत होतं, बाबाला म्हणायला लागत होतं, बाबा माझं लग्न करून द्या लवकर, कारण माईकून राहणं होत नाही, तर बिंदास तू तुझ्या आई वडिलाला लग्न करून मागती आणि सक्षमचा जीव वाचला असता। कारण कसा कोणाला मारण्याचं अधिकार आपल्यापाशी नाही आहे बरं,